काही जण म्हणताना ऐकलो मी, काय नाही झालं तर आमच्याकडे एवढं शेत आहे, एवढं शेत आहे. शेतात पण करायला यावं लागतंय. असे पैप वगैरे शेतात लावावं लागतंय, पाण्याला वगैरे लावावं लागतंय. लय अवघड आहे शेतातलं. हो वाटतंय. पैप कमी जास्त पडले तर असे पांढरे काळे पण पैप जोडावं लागतंय. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण शेताकडे आलो आहोत. एकदा मोटर चालू करणे, पाणी देणे, पाईपलाईन सोडणे, आता हे आपलं डेली रुटीनच झालंय. सुट्टी राहिली की काम लावलं. तर हे पाठीमागे आमचा धुंदळ आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिकडे जे आहे ते हरभरा पेरलेला आहे. तर धुंदळ आपला भरपूर मोठा झालेला आहे. सुरुवातीला जे पाणी देताना एकदम छोटा छोटा होता, झाली यायची. धुंदळी लावणं पण आजकाल इम्पॉर्टंट आहे आपल्याला, कारण चपात्या आवडत नाही, भाकरी आवडत. तर आता आपण विहिरीकडे आलो होतो, आता इथे जाऊन मोटर चालू करून घ्यायचा आहे. तर ही आमची विहीर आहे, बघितलं असाल तुम्ही मागे व्हिडिओ मध्ये वगैरे. पाणी आलेलं आहे भरपूर प्रमाणामध्ये. आपलं स्टार्टर आहे इथं, आता जाऊन आपण मोटर चालू करून घेऊ एकदा, म्हणजे पाणी चालू होऊन जाईल तिकडे. मोटर चालू झालेली आपली आता. तर आता आपण मोटर चालू करून घेतलेलं आहे. आपण बघत पाणी येते का नाही, कारण आमच्या इथे पाईपलाईन थोडं वीक आहे, सारखं कुठून ना कुठून ते निघत राहते. त्याच्यामुळे अगोदर आता चेक करू की पाणी येते का नाही. तुम्हाला तुमच्या घरचे लावतात का काम असे शेताकडे, कमेंट मध्ये सांगून टाका. हे जे ते पैप, हे धुंदळ्याला पाणी दिलेले पैप आहेत. आपल्याला सध्या द्यायचे ते आपले जे भाजीपाला लावलेला आहे त्याला द्यायचं सध्या आपल्याला पाणी. आणि आमच्या इथे चुकून काय झालंय की इथे जेव्हा हरभऱ्याला फवारणी चालू होती, तर हिच्या बाजूलाच हरभरा आहे. हरभऱ्याला जेव्हा फवारणी चालू होती तेव्हा त्याच्यावरचं जो फवारलेला औषध आहे ते वाऱ्यामार्फत जे आपल्या धुंदळ्यावरती आले आणि हे जे पूर्ण वाळून गेले, तुम्ही बघू शकता इथे. त्यामुळे शेतीमध्ये पण काम करत असताना काळजी घेणे हे एक महत्वाचीच बाब आहे. नाहीतर करायला एक जाते होतं एक, असं होऊन बसू नये. त्याच्यामुळे आपल्याला याची पण काळजी घेतलीच पाहिजे. तर मोटर एकदम जोरात पाणी मारते आपली. इकडे कांद्याला वगैरे पाणी चालू आहे सध्या, तिकडे मेथी वगैरे आहे, तिकडे सगळीकडे पाणी चालू आहे आपलं आता सध्या. आता पुढील आपण करून घेऊ, वाफे वगैरे फोडून सगळीकडे पाणी द्यायचं काम आहे, करून घ्यावं लागेल आता. मेथी वगैरे लावलेले. भाजीपाला जे आहे ते शेतामध्ये लावतात, कारण बाहेरून घेणं हे योग्य पण नाही आणि केमिकल युक्त आजकाल बाहेर खूप झालेलं आहे सर्वांकडे. तर आता हे आपण पैप तिकडे ठेवून घेऊ. 2 पैप आहेत, 2 पैपच कमी पडल्यात, बाकीचे आपल्याकडे ऍडजस्ट झालेले आहेत. असे पैप वगैरे शेतात लावावं लागतंय, पाण्याला वगैरे लावावं लागतंय. लय अवघड आहे शेतातलं. हो वाटतंय. तर शेतामध्ये काम करणं हे सोपं नव्हं. आता काही जण म्हणताना ऐकलो मी, काय नाही झालं तर आमच्याकडे एवढं शेत आहे, एवढं शेत आहे. शेतात पण करायला यावं लागतंय. आता मी इथं फवारणीसाठी आलो होतो, हे धुंदळ्यावर फवारून टाकलं, थोडं ते वाळून गेलं. म्हणून करते वेळेस जे आहे ते काळजीपूर्वक करावं लागते. इथं पाईप टाकून देऊ. पैप मी लईच पुढे नेलो होतो, आता पाठीमागे न्यायचं आपल्याला. तर आता आपण पैप जोडून घेऊ का. आपण मध्ये घालावं लागेल का. बस बस. तर आता पुढे पाणी दाखवतो तुम्हाला कसं येते. हे बघा पाणी, हे इकडून आता आपल्या धुंदळ्याला चालू आहे इकडं. नंतर पुढे जे आहे तिकडं हरभऱ्याला पण द्यायचे. पैप कमी जास्त पडले तर असे पांढरे काळे पण पैप जोडावं लागते. शेतकऱ्याचं कॉमन काम आहे पायावरी करायचं असं, आणि इथं पाणी देण्यासाठी हे करायचं. आता सध्या इथे इकडे जास्त झाले म्हणून इकडे बंद करून टाकू आपण. पाय नाही ते कपडे. हातात काय तर घुसेल दमान करा. पाणी जे आहे
ते इकडे जात नाही, ते खाली सरळ जात आहे. तर आपलं वंड झालेलं आहे. हातापाय तर आता इथलं काम झालंय, आता आपण बाकीचं काम करून घेऊ. काळी चिमणी गावलीला का गोळी आणलास होय? ओके. मुळात थंड राहण्यासाठी गुळे टाकले की पाणी टाकले की थंड राहते झाडाला. हा हा हा. ते गोळीमध्ये पाणी थांबून राहते ना. गुळेमध्ये पाणी थांबून राहते आणि तो ते वाळत नेऊन आला. बरोबर बरोबर. रे पाणी पाणी होत तिकडून या साईडने दमान दमान पडशील. वाळतच नाही. आई, आता कसं वाळतंय, आता एकदम छान झालं ते. म्हणजे ऊन बी लागलं तर आता ह्यानं वाळत नाही लवकर. वाळत नाही आता. लिंब 4 लिंब होते. बारीक बारीक लिंब लागल्यात सध्या इथं. 3-4 आहेत तिथं. अजून फुलं लागतात अजून. ते आमच्या शेतामध्ये अंजीरचं झाड आहे, पण अंजीर आणखी लागलीत, लागतील. छोटे छोटे लागलेत का म्हणतो? हे एक दिसले आले हे. हा हा. एक लागलेला एक. बाकीचे आणि लागतील. अजून आता लागतात, इथून लागायला सुरुवात होते हळूहळू. हा हा हा. काय वानेरावनं खाल्ली काय? आम्ही खाल्लो. सगळी मिळून खाल्लो पेरू का? अजून आता हे लागले ते सगळे पेरू लागायचे आहेत आता. हा, छोटे छोटे दिसलेत घे. पाणी आता पुरतं. पाणी आलं की घालावं लागते, आलं की घालावं लागतं. हा, दिसलं. तर आता आपलं जवळपास सगळं काम झालेलं आहे. तर आता आपण घराकडे जाऊ आणि आपलं पुढचं काम जे आहे ते करून घेऊ. तर असंच आमच्या डेली ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चल.